पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याला उत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानमधली दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली। 9 तळं भारतानं रातोरात नेस्तनाबूत केली। 7 मेच्या रात्री पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या या हल्ल्याची जगभरात चर्चा झाली आणि याच हल्ल्यामध्ये काही महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। याची आता अधिकृतपणे माहिती समोर येते। भारतानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी ठिकाणांवरती टार्गेट केलं। या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली। पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्यानं एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता, ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ हा दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता आणि सोबतच पाकिस्तानी लष्कर आणि राजकारणातील काही मंडळी सुद्धा यावेळी दिसून आली होती। मात्र याबाबत खरी माहिती पाकिस्ताननं दिली नव्हती। आता या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 5 प्रमुख दहशतवाद्यांची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आता यातला सगळ्यात महत्त्वाचा जो दहशतवादी होता तो म्हणजे मुदस्सर खदियान खास अर्थात अबू जुंदाल। लष्कर-ए-तोयबाचा हा प्रमुख अतिरेकी होता आणि मरकज-ए-तोयबा मुदिरकेमध्ये जे मरकज-ए-तोयबा होतं त्याचा तो प्रमुख होता। पाकिस्तानी लष्करानं त्याच्या अंत्यसंस्काराला गार्ड ऑफ ऑनर दिला असल्याची माहिती सुद्धा समोर येते, ज्याचे काही व्हिडिओज आणि फोटो सुद्धा व्हायरल झाले होते। पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंजाबचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या अतिरेक्याला पुष्पहार अर्पण केलं होतं अशी सुद्धा माहिती समोर येते। पाकिस्तानी लष्कराचे एक सेवारत असलेले लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी या कार्यक्रमाला उपस्थित होते। यानंतर दुसरा जो दहशतवादी या हल्ल्यामध्ये ठार झाला आहे त्याचं नाव आहे हाफिज मोहम्मद जमील। जैश-ए-मोहम्मदचा हा एक मुख्य दहशतवादी होता आणि मौलाना मसूद अझहर याचा तो ज्येष्ठ मेहुणा होता, म्हणजे मोठा मेहुणा होता आणि बहावलपूरच्या मरकज-ए-सुभानअल्लाहचा तो इन्चार्ज होता। तरुणांना दहशतवादी होण्याचं ट्रेनिंग देणं आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी संकलन करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती। त्यानंतर तिसरा जो दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारला गेला आहे तो म्हणजे मोहम्मद युसुफ अझहर अर्थात उस्ताद आणि त्याचं दुसरं एक नाव होतं ते म्हणजे मोहम्मद सलीम अर्थात घोसी साहब। हा सुद्धा खूप महत्त्वाचा दहशतवादी होता आणि जैश-ए-मोहम्मदचा हा दहशतवादी होता। मौलाना मसूद अझहरचा तो मेहुणा होता। जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण तो द्यायचा आणि जम्मू काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता। IC 814 अपहरण प्रकरणामध्ये हवा असलेला हा दहशतवादी होता, ज्याचा खात्मा करण्यात आलाय। यानंतर जो चौथा दहशतवादी मारला गेलाय अशी माहिती समोर येते, त्याचं नाव आहे खालिद उर्फ अबू आकाश। लष्कर-ए-तोयबाचाच हा सुद्धा दहशतवादी होता आणि जम्मू काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता। अफगाणिस्तानमधून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यामध्ये तो माहिर होता आणि फैसलाबादमध्ये त्याचे अंत्यसंस्कार पार पडले, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये सहभागी होते आणि फैसलाबादचे उपायुक्त सुद्धा तिथं होते अशी माहिती सुद्धा समोर येते। यानंतर जो 5वा दहशतवादी या हल्ल्यामध्ये महत्त्वाचा मारला गेला आहे त्याचं नाव म्हणजे मोहम्मद हसन खान। हा जैश-ए-मोहम्मदचा एक महत्त्वाचा अतिरेकी होता आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल कमांडर असलेला जो मुफ्ती असगर खान आहे त्याचा तो मुलगा होता आणि जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये समन्वय साधण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती। हे 5 आणि असे अनेक दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे। अर्थात ही सगळी जी माहिती आहे ती प्रमुख सूत्रांकडून कळालेली आहे आणि ही भारतीय सेनेनं जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या अड्ड्यांना टार्गेट केलं होतं। भारतीय सैन्य दलानं जैशच्या मरकज-सुभानअल्लाह जे बहावलपूरमध्ये आहे, तसंच लष्कर-ए-तोयबाचं मरकज-ए-तोयबा मुदिरकेमधलं, जैश-ए-तेहरा-कला शकरगडचं आणि सियालकोटचं हिजबुलचं महमुना, तसंच मरकज-अहले-हदीद भीमबेरमध्ये जे वसलेलं होतं, जैश-ए-मरकज अब्बास जे कोटलीमध्ये होतं, तसंच कोटलीमधलं हिजबुलचं मस्कर राहील शहीद आणि मुझफ्फराबादचं लष्करचं त्यांचं जे कॅम्प आहे सवाई नाला कॅम्प, तसंच मुझफ्फराबादमधलं बिलाल कॅम्पवरती एअर स्ट्राईक केलं होतं 7 तारखेच्या मध्यरात्री आणि या एअर स्ट्राईकमध्ये हे महत्त्वाचे दहशतवादी ठार झालेत। त्यांच्यासोबत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय सैन्याला यश मिळालेलं आहे। हा एकंदरीतच दहशतवाद्यांना आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का मानला जातोय। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावासंदर्भातले अनेक महत्त्वाचे व्हिडिओज असतील, लाईव्ह असतील, हे पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब नक्की करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।